मला सांगा, जर एखाद्या माणसाला गाडी चालवताना फक्त रिव्हर्स मध्येच गाडी चालवावीशी वाटली तर, जर रस्त्यावरून चालणारा माणूस असा 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 चालू लागला तर काय म्हणताय, कसं काय, हो मी आता भाजी आणायला चाललेलो आहे, बाकी आपण भेटूयात नंतर कधीतरी, असा जर एखादा माणूस चालायला लागला तर, एखादा माणूस जर उलट लिहायला लागला तर, सरळ मार्गी नाकासमोर चालणारी माणसं जर असं वागू लागली तर काय होईल? काय होईल ते तुम्हीच पहा. त्यातनं कला सुद्धा निर्माण होऊ शकते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, रत्नागिरीचा अमोल पटवर्धन. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. महाप्रश्नू विनियारश्व हेम, महाप्रश्नू विनियारश्व हेम रिमोसाले सबलाम हे रुगुद्दले सदी लाम हे रुगुद्दले सदी. यमाभिऊही अगानी उहो धे पुरुष वाहे पानिळुव चैतन्यत क्रू नश्वरे चाबी रवया पालेक झूलाम हे रुगुद्दले सदी लाम हे रुगुद्दले सदी. मी आजच कोकण रेल्वेने आलो. असंख्य माणसांची पोटे भरणारी आमची कोकण रेल्वे, त्यामुळे भरपूर फेरीवाले सर्वांची सोय पाहत येतच असतात. सकाळी लवकर उठल्यामुळे आणि लवकर निघाल्यामुळे तसेच थंडीही खूप असल्यामुळे मला चहा घ्यावासा वाटला. तो चहावाला हजर झाला, म्हणाला, चायवाले चाय, चायवाले चाय, लेवा याच्या याच्या, लेवा याच्या याच्या. थोड्या वेळाने मला भूक लागली. तोच वडापाववाला आला. वडापाववाले वडापाव, गरमागरम वडापाव, लेवा वपाडावं वपाडावं, मरग मार्ग वपाडावं, 10ला 2, 10ला 2, लहादन दो, लहादन दो. आमच्या कोकण रेल्वेची स्पेशालिटी म्हणजे खाकडा समोसा. तोच आवाज आलाच, खाकडा घ्या खाकडा, मामाने बनवला मामीने तळला, तुम्ही घ्या दुसऱ्याला द्या, घ्या इकडे ओ खा तिकडे, डाख खा डाख खा, नेमा मा लाव नब नेमी मा लाळत, मी तू घ्या लाऱ्या सदू द्या, घ्या डेकई ओ खा डेकती, डाख खा खाकडा, तुम्ही पण या खायला. सर, आता तुम्ही एक गाण्याची ओळ म्हणून दाखवा, मी ती उलट करून दाखवतो. हैरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, चानीर ऐ वादेला तू गिणठी गिणठी हुवा दे. अरे तू वेडा आहेस का वेडा? रे तू डावेस आहे का? सर काय काय करायचं तुम्ही? काय बोलणार मी याला? तू काय त्याने ते जे काही मामानी जे बनवले मामीनी तळले, तुला बेसिकली जे दिसतं ते सगळं उलटच दिसतं. सगळं नाही. आणि गंमत म्हणजे 2-3 महिन्यांपर्यंत हे काहीही नव्हतं याच्याकडे, बरोबर? का झालं असं? एकदम काही शॉर्ट सर्किट झालं कुठे काय? आमच्या घरी गुरवासरं आहेत, त्यांना चारायला नेताना आणताना त्यांना हाका मारायला लागतात. त्यांची नावं सोम्या, बुध्या, मंगळ्या, सर्जा अशी आहेत. एकदा मी सोम्याला हाक मारताना चुकून मॅसोशी हाक मारली आणि मग मला गंमत वाटली, म्हणून मग मी घरी सगळ्यांची नावं, सिरियलची नावं उलटी करायला लागलो. मग हळूहळू गाणं उलट केलं. मग बाबांना सांगितलं. मग तेव्हा बाबा एक एक शब्द म्हणायचे, मी उलटा करायचो आणि तिथे सुरुवात झाली. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, हे म्हण बरं. रिसके तबसो ठिराम लऊ पाते डप ढेपू. वेडेपणा कोणाकोणाला गवसतो गमती जमतीत, आणि मला आवडलं. सोम्याला मॅसो म्हणालास तू आणि त्याच्यावरनं तू पुढे गेलास. वा. आणि ते तुला कळलं. खरं आपल्याला कळत नाही आपला वेडेपणा, आणि तो वेडेपणा तुला कळला आणि तो तू आत्तापर्यंत इथपर्यंत आणलास. तर मला असं वाटते इथे तुझं ऑलरेडी पाऊल पुढे पडलेलं आहे की तू इथे आलास. हेच थँक्यू सर.
मुग्धाला काय वाटतंय? जेव्हा तुम्ही वेडेपणा म्हणत होता ना, जो तुला कळला या वयात, तर माझ्या मते तुझ्यात अजूनही वेडेपणा असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर तो शोध. अगं थांबव त्याला, याच्यापेक्षा उलट नको. हा रस्ते बदलायचा, सगळे लोक उलटे जाणार कुठेतरी, त्याला थांबवा. तुमचं काय जाते आपलं बसले नाही तर काय, हे इथं आई बाबाचे चेहरे बघा. पाहूया तुला किती पदकं मिळतात आता. हे बघ उलट बोलतोय, सगळं छान आहे आणि मी तुझे दोन्ही आत्ता ऐकले, त्यामुळे मी आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाईड. तर मी तुला असं सांगतोय की तू 7 पदकं घे. 7 पदकं, 10 पैकी 7 पदकं मिळाले तुला मित्रा. मुग्धा, मी तुला 8 मेडल्स देणार आहे. 8 मेडल्स मिळालेले आहेत. 7 आणि 8 म्हणजे 15 मेडल्स मिळालेले आहेत मित्रा. तुला धन्यवाद.